श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे वडजाई सौंदाणे वावळवाडी रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। मिलिंद सोसायटीतील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी। माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट संपल्यावर लागू करण्यात आलेला दंड रद्द करण्याची मागणी। कल्याण भवन येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेची बैठक संपन्न। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून धुळ्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। आता बातमीपत्र विस्ताराने। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत धुळे वडजाई सौंदाणे बाबुळवाडी रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत धुळे वडजाई सौंदाणे बाबुळवाडी या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ सोमवारी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मार्ग व पूल या लेखा शीर्ष अंतर्गत धुळे वडजाई सौंदाणे बाबुळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण केले जाणार आहे। सौंदाणे बाबुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी होत असली तरी ती प्रलंबित होती। यामुळे सध्याच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती। ठिकठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते। हा रस्ता व्हावा म्हणून त्रस्त नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्याची त्वरित दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या रस्त्याचे काम मार्गी लावले आणि या रस्त्याचा कामाचा शुभारंभ सोमवारी त्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, अनिश शहा, डॉक्टर शराफत अली, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, डॉक्टर बापूराव पवार, इब्राहिम पठाण, हारून काटिक, आसिफ शाह, गफ्फार शेख, रियाज शाह, हलीम शमशुद्दीन, सऊद आलम, इद्रिस शेख, माजिद मिर्जा, रिजवान शाह, नजर पठाण, सलमान खान, हशीम अन्सारी, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता धर्मेंद्र जालटे, कनिष्ठ अभियंता विकास लोकरे, कामाचे ठेकेदार BS पाटील, समीर शाह व या भागातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वडजाई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। पहिले सुरुवातीला आम्ही 80 फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण केलेला होता। नंतर वडजाई बाबुळवाडी आणि सौंदाणे ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा। त्यासाठी मी सन 2023-24च्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये 3 कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच प्यारेलाल भाई पिंजारी, इक्बाल भाई शाह, अनिस भाई शाह, डॉक्टर पवार साहेब आणि अनेक लोक माझ्या सोबत उपस्थित आहेत। धुळे शहरातील मिलिंद सोसायटीतील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्यासाठी उपलब्ध करावे अशी मागणी माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे। धुळे शहरातील मिलिंद सोसायटीतील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7चे आपण माजी नगरसेवक असून या प्रभागात असलेल्या मिलिंद हाऊसिंग सोसायटीत 2022 मध्ये महानगरपालिकेमार्फत नगरसेवक सुनील बैसाने यांच्या निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून पूर्ण करण्यात आले आहे। मात्र गेल्या 2 वर्षापासून बांधून तयार असलेले स्वच्छतागृह परिसरातील रहिवाशांसाठी उपलब्ध करून दिले गेलेले नाही। सर्वसाधारण सभेच्या वेळी ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली तरीही सकारात्मक निर्णय झालेला नाही। यामुळे आता तरी हे सार्वजनिक स्वच्छतागृह लगेच वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आदेशित करावे व त्या आदेशाची प्रत आपणास पाठवावी अशी मागणी करण्यात आली आहे। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 मध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांची वस्ती आहे मिलिंद सोसायटी। त्या मिलिंद सोसायटीमध्ये 2022च्या सुमारास आमचे सहकारी माननीय सुनील भाऊ बैसाणे यांच्या निधीतून आपण एक स्वच्छतागृह केलेला आहे। तो सार्वजनिक स्वच्छतागृह 2 वर्षांपूर्वी पूर्ण झालेला आहे। मात्र महापालिकेतर्फे अजून ते लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। आता काय होतं तिथं सर्व प्रकारे झाडं झुडपं फार वाढलेली आहेत आणि तिथं सर्व परिसर खराब झाला आहे। काही दिवसांनी इथं दारं चोऱ्या होऊन जाते, दारं वगैरे लोक चोरून नेतात। आता उघडं पडलेलं आहे, कोणी तिथं बघणारं नाही आहे। तर माझी आज आयुक्त साहेबांना मी अशी विनंती केली
की मी मागे हा विषय महासभेतसुद्धा लावून धरला होता. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की 8 दिवसाच्या आत आम्ही ते सुरू करू. मात्र 2 वर्ष झाल्यानंतरही लोकांना त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही आहेत. म्हणून आज मी माननीय आयुक्त साहेब आणि प्रशासक साहेबांना विनंती केलेली आहे की ज्या गोष्टीवर आपण 30 लाख रुपये खर्च केलेले आहेत, आपले पूर्ण पैसे खर्च झाले, ठेकेदाराला पेमेंट मिळून गेलेलं आहे, तर हे आपण लोकांना उपलब्ध का करून देते, ती सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट संपल्यावर लागू करण्यात आलेला दररोज 50 रुपये दंड रद्द करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची फिटनेस सर्टिफिकेट संपल्यावर लागू करण्यात आलेला दररोज 50 रुपये दंड रद्द करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की माल वाहतूक वाहनांची फिटनेस सर्टिफिकेट संपले असेल त्याला 50 रुपये रोज दंड आकारण्यात येत आहे. त्याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी जो निर्णय दिला आहे त्यामुळे वाहन मालक चालक वाहन खरेदी विक्री संघटनावर खूप मोठा आघात झाला आहे. अगोदरच वाहनधारक अनेक दंडापासून त्रस्त आहे. जागोजागी वाहतूक पोलीस यांचे ऑनलाईन चलन, RTOचे चलन अशा अनेक समस्यांना वाहन चालक सामोरे जात आहेत. त्यात हा नवीन आघात 50 रुपये रोज यामुळे अनेक वाहनधारक व वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर एक प्रकारे अन्याय करण्यात येत आहे. मोटर वाहन कायद्यानुसार ज्या वाहनाचा फिटनेस संपलेला असेल अशा वाहनास कायद्यानुसार 4700 रुपये असा दंड लावलेला आहे. ज्या वाहनाचा फिटनेस संपलेला असेल अशा वाहनांवर RTO कार्यालयामार्फत वायुवेग पथक नेमून अशी वाहने जप्त करून फिटनेसचा दंड वसूल करण्यास कुठली हरकत नाही. परंतु उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो अन्यायकारक आहे. त्यातच काही वाहनधारकांचा उदरनिर्वाह हा एका वाहनावर असतो, त्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. त्यातच इन्शुरन्स कंपन्यांनीही त्यांचे दर वाढवले आहे. याचाही परिणाम त्यांच्या व्यवसायावर होतो. त्याचप्रमाणे काही लोक खरेदी विक्री व्यवसाय करतात. हे लोक जुने वाहन विकत घेतात व त्या वाहनांचे सर्व काम करतात. त्या वाहनांचे सर्व कागदपत्र पूर्ण करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यात काही वाहनधारकांनी वेळेवर फिटनेस केलेले नसल्यामुळे त्या दंडाची भरपाई वाहन खरेदी करणाऱ्यास करावी लागत आहे. त्यामुळे खरेदी विक्री व्यवसायावर परिणाम होऊन यात सरकारचे नुकसान होत आहे. जर हे लोक वाहन खरेदी करणारच नाहीत तर त्या वाहनांचा जो टॅक्सद्वारे महसूल जमा होतो तो कसा होणार याचाही विचार सरकारने करायला हवा. वाहन रस्त्यावर चालेल तरच सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होईल. त्यामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जो निर्णय दिला आहे त्यानुसार ज्या दिवशी निर्णय झाला कायद्याप्रमाणे हा दंड त्या दिवसापासून पुढे करण्यात यायला पाहिजे. परंतु तसे न होता वाहनाचे फिटनेस जेव्हा संपले आहे तेव्हापासून दंड आकारण्यात येत आहे. हा दंड अन्यायकारक आहे. अशी अनेक वाहने आहेत ज्यांची अनेक वर्षापासून फिटनेस संपलेले आहे. त्यांचा दंड 30,000 50,000 अशा पद्धतीने येत आहे. तरी आपण या सर्व गोष्टींचा विचार करून वाहनधारक, वाहन चालक, वाहन खरेदी विक्री व्यवसाय चालक या सर्वांचा विचार करून अन्यायकारक दंड रद्द करून अनेक लोकांचे कुटुंब व्यवसाय उद्ध्वस्त होण्यापासून रोखू शकतात. अन्यथा अनेक लोक व त्यांचे कुटुंब रस्त्यावर येईल व याचे अनेक दुष्ट परिणाम सरकारलाही भोगावे लागतील. यावर जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही सर्व वाहन मालक, चालक, वाहन खरेदी विक्री संघटना रस्त्यावर उतरून मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुबोध पाटील, खजिनदार राजेश जैन, सचिव असलम खान, अजीज खान पठाण, सल्लागार शैलेश शहा, संघरत्न जवराज, तोशिफ शाह, अन्सारी आशिम, नाना चौधरी, चेतन सादानी, ईश्वर महाले, अमीन अन्सारी, दिलीप ठक्कर, वसीम शेख, विनोद चौधरी आदी उपस्थित होते. सुबोध प्रभाकर पाटील, धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना, ट्रान्सपोर्ट वाहन. हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की जे 4 चाकी वाहनं आहेत ट्रान्सपोर्ट त्यांना पासिंगसाठी जर विलंब झाला तर 50 रुपये दंड असा आकारला जाणार आहे. तर मागचा जो म्हणजे समजून घ्या, जर मागं 3 वर्षापासून त्या गाडीची पासिंग झाली नसेल किंवा 2 वर्षापासून झाली नसेल तर अशा वाहनधारकांना 50,000 60,000 तर लाख रुपये दंड येतो आहे. काही वाहन हे फायनान्स कंपनीमध्ये जमा असतात, त्यामुळे ते 2-2 वर्ष जमा असल्याने आम्ही ते वाहन खरेदी करतो. ते उभे असतात जागेवर. तर त्या अशा वाहनांना जर 1-1 लाख दंड येत असेल तर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही व त्या गाड्या RTO ऑफिसला पासिंग होणार नाही. असे बरेचसे चालक आहेत. आम्ही तो वाहन खरेदी विक्रीवाले आहोत, पण काही मालक आहेत की त्या मालकांजवळ गाड्या आहेत, त्यांच्याजवळ परिस्थिती नसल्याकारणाने ते वाहन पासिंग करू शकत नाही. कारण की विम्याचे पैसे वाढलेले आहेत. असे प्रत्येक प्रकारचे दंड, कर हे शासन घेत आहे. त्यामुळे ते वाहन चालक कुठल्याही प्रकारचं पासिंग करत नाही. तर अशा वाहनांवर बी लाख रुपये दंड येत आहे. तर या परिस्थितीत या वाहन चालकांवर
म्हणजे फाशी घेण्याची वेळ आली, आत्महत्या करण्याचा वेळ आलेला आहे. तर एका वाहनावर आता पासिंग नाही आहे गाडीला, जर पोलिसांनी अडवली तर त्या गाडीलाही 4,500-600 असा दंड पोलीस लोक घेत असतात, RTO घेत असतात. साधारण रिक्षावाले जे टुरिस्ट परमिट गाड्या असतात यांच्याकडनंही दंड घेतला जातो. आणि हा आता नवीन दंड आलेला आहे, 50 रुपये दंड. तर आमची कलेक्टर साहेबांना आता आम्ही सगळे मिळून निवेदन देत आहोत. काढायचा आहे तो आजपासून पुढे काय असेल तो कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की आता हा जो 50 रुपयाचा जो दंड आहे हा रद्द करण्यात यावा. जर पुढे नियम काढण्यात येत असेल तर ज्या तारखेला कोर्ट म्हणजे निर्णय देईल त्या दिवसापासून त्या वाहनांवर 50 रुपये दंडाऐवजी 20 रुपये रोजाने दंड दिला तर काही हरकत नाही. पण हा जाचक अबकारी दंड आहे. ज्या दंडाच्या विरोधात जर लवकरात लवकर निर्णय लागणार नाही तर आम्ही 15 दिवसाच्या मध्ये आम्ही रस्ता रोको करणार आहोत. व त्यासाठी सर्व ट्रान्सपोर्ट जे रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील, कार बाजारवाले असतील, चालक असतील, मोठे वाहन असतील, 4 चाकी, 6 चाकी, 10 चाकी, 12 चाकी, अशा सर्वांना बोलून एक आम्ही मोठी मिटिंग घेऊ व त्या मिटिंगनंतर पुढचं नियोजन करण्यात येईल व सर्व चारी बाजूच्या धुळे शहरातील रस्ते रोको आंदोलन होईल. एवढं बोलू इच्छितो. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेची जुनी पेन्शन योजना व प्रलंबित मागण्यांवर विचार विनिमय करण्यासाठीची बैठक संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे रविवारी संपन्न झाली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेची जुनी पेन्शन योजना व प्रलंबित मागण्यांबाबत विचार विनिमय करण्यासाठीची बैठक सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षकेतर संघटना समन्वयक समिती महाराष्ट्राचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे रविवारी संपन्न झाली. सदरच्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना संदर्भात माहिती जाणून घेत आपल्या अडीअडचणी देखील या बैठकीत मांडल्या. याच्यावर काटकर यांनी प्रश्न समजून घेत प्रलंबित मागण्यांसाठी आपण सरकारसोबत चर्चा करणार आहोत असे आश्वासन बैठकीत कर्मचाऱ्यांना देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, राज्याध्यक्ष अशोक दगडे, जिल्हा परिषद महासंघ अध्यक्ष अशोक चिलवुले, राज्य सरकारी कर्मचारी संघटना धुळे अध्यक्ष अशोक चौधरी, SU तायडे, सुधीर पोद्दार, सुरेश बहाळकर, राज्य सरकारी महिला कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतिभा गोडके, पल्लवी शर्मा आदी उपस्थित होते. त्यामुळे सध्याच्या 10% रकमेविषयी तुमचं बोला हे शासनात करताय त्याच्याशी आपला काही संबंध नाही. तरी 10-14% ठेवावं की 18% ठेवावं कारण की 20% कमी ठेवावं तो त्यांचा प्रश्न आहे. 10% आपल्याशी निगडीत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत या 10%मधून भविष्यामध्ये जास्तीची त्या ठिकाणी कर्तव्य निर्माण घेऊ शकते. असं घडलं तरी तुम्हाला उदाहरण दिलं किंवा त्या डेप्युटेशनचं काय असेल तर त्याप्रमाणे आता असं काही नियम केला की ॲटलिस्ट 60% मागितली आपण तर त्यावरती मदत आयुष्य असेल त्या मिळू शकतो. पण आता तुम्ही असं म्हणाल की 10% कागदात कमाई नो, कारण जनमानसात जनतेत आपल्याला वाईट प्रतिमा आहे. जनतेला असं वाटलं पाहिजे की हे इन्व्हेस्टमेंट करतात स्वतःची आणि स्वतःचा पगार त्या ठिकाणी हे चित्र आहे. त्या चित्रातून 7% मागतो आपण म्हणजे पूर्वीची ॲक्टिव्हिटी द्यायची ती प्लस त्या ठिकाणी 14% त्यांची रक्कम प्लस हे 12% म्हटलं त्यातलं वेगळं अधिकारी मागतो त्यातून ती रक्कम ती उपकार करतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय की या बदललेल्या स्वरूपात म्हणजे जुन्या जी रिकव्हरी होती डिडक्शन होतं त्या चौकटीत ते बसवलेलं आहे. त्यामुळे त्या चौकटीत बसून जर आपल्याला मिळत असेल आपला टाईम म्हणजे आयुष्याच्या वेळेला सर्वस्व होत असेल तर तो आपण स्वीकार करायचा. धुळे शहरातील, तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून धुळ्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वागत केले. धुळे शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा संकल्प करण्यात आला। शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या रवींद्र पाटील, देवदास मोहिते, गणेश शिंगाडे, संभाजी पाटील, किशोर मोरे, विनोद पाटील, परमेश्वर पाटील, जितेंद्र पाटोळे, मनोहर पवार, वैभव शिंदे, प्रमोद मोरे, साहेबराव पाटील, तुषार शिंदे, दीपक चौधरी, प्रवीण मानके, आनंद पवार, समाधान सूर्यवंशी, कैलास पिसे, भूषण पाटील, मनोहर मराठे, छोटूलाल पाटील, विजय महानोर, मयूर सुडके, गजेंद्र सौंदानकर, अमर शर्मा, अरुण सूर्यवंशी, श्रीराम लोखाने, राधेश्याम शिरसाट, श्रीराम पाटील, सागर खाळकर, तुषार साळे, निलेश महाले, अप्पा गवळी, भगवान थोरात, संदीपसिंह परदेशी, दिनेश पाटील, युवराज जाधव, भीमा गवळी, गिरीश भोसले, कुणाल ओरसे, तौफिक सत्तार शेख, मसूद खान, सरदार खान, विकास पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वागत केले। या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून धुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील अशा प्रमुख शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मनोज मोरे असेल, संजय वाल्ले असेल, यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि शिवसेनेची ताकद या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा संकल्प त्यांनी केला। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे स्वागत करतो आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या धुळे जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक, नंदुरबार जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक जीवाचं रान करेल आणि पुढे विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील त्याच्यासाठी प्रयत्न करेल। मुख्यमंत्र्यांबाबत काय म्हणतात? माझं म्हणणं काहीच नाही। मी 4 वर्ष मी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केलेला एक कार्यकर्ता आहे। मी माझी काँग्रेसमधली आमदारकीची 1 वर्षाची टर्म बाकी होती तरी राजीनामा देऊन प्रवेश केला शिवसेनेमध्ये। आत्ताही माझं नाव त्या 12 राज्यपालांच्या आमदारांमध्ये माझं नाव आहे। त्याची कोर्ट केस चालू आहे। 4 तारखेला होती पण दुर्दैवाने ती बेंचवर आली नाही। आता 18 तारखेला ती केस आहे। मी विधान परिषदेचा सदस्य झालो तरी सुद्धा भरपूर आहे, पण शेवटी पक्ष नेतृत्व, माझे नेते जे सांगतील त्याच्याप्रमाणे तो निर्णय पक्ष घेतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर। धुळे वडजाई सौंदाने बाबुळवाडी रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। मिलिंद सोसायटीतील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी। माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट संपल्यावर लागू करण्यात आलेला दंड रद्द करण्याची मागणी। कल्याण भवन येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेची बैठक संपन्न आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून धुळ्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।